मला माहिती आहे तुम्हाला खुर्चीवर बसता येते. तुम्हाला कामच लागलं ना पण तर लागू द्या काय होते ठीक आहे. इथं लावून ठेवते आपलं बोललेलं हा बोललेले बोललेलं लावून ठेवते. तेवढाच एखादा व्हिडिओ होते आपण दिसतच नाही की हो आपण. राहू द्या का बोलायला दरुजाला दिस नाही का बरं की काय झालं काय बोला 10 मिनिट झाले ताडे बंद करा. बोला काय म्हणलं देवानं टीव्ही बंद करा जरा त्याला सांगितलं हो आणि तेवढंच ऐकलं मी सांगितलेलं मी त्याच्यात काय सांगितलेलं मी उद्या गोष्ट सांगता तुम्ही कुठं वाईट सांगणार आहे. थोडस इकडे अलीकडे मी दिसायला आपल्याला पण दिसू दे. हा मी दिसते का काय गबाळ दिसाले पण आता काय करू गबाळानं काय पावसा पाण्याचं ती वाळत नाही म्हणून ती गबाळ तसंच आहे बरं का. युट्यूब फॅमिली आता हे माझ्या भावासारखं गावाकडून आलेले आहेत पाहुणे शेजारचे पाहुणा काय ना आपला पाहुणा काय एकच तुम्ही हा सांगते मी ते पाहुणा काय अलीकडेच घे माय जरा थोडस अंधार पडला तोडल्यावर का बोलते ये इकडं ये इकडच ये आपा पण दिसलं पाहिजे थोडस ओढ रे देवा काय आहे मूर्खासारखं करते तू लेकर बी जरा माग सर नाही तोंडच बुजलं सगळंच आता हे मागच तिकडं घ्या तुमची खुर्ची आपा जरा महाग घे थोडीशी काय आलो हा अगं चिंध्याला दिसायला कधी दूर नाही हो दिसून लागतं मग चिंध्या बिंद्या असं व्हिडिओ काढताना म्हणते ती आता. हा राहू दे आता मीच दिसते आपा दिसतच नाही. बोला बोला आपा आपाकून मध्ये आधी फिरवायचा पाहिजे जरा. आपा म्हणजे आमच्या गावाकडचे आहेत बरं का पाहुणे. तर शेजारच्या त्यांचा भाऊ काय माझा काय भाऊ एकच. मी आता ते आले तर घरी बोलायसाठी तर मी त्यांचं थोडंसं बोलणार आहे गावाविषयी माहिती. एक माहिती इतकी समजूतदार सांगते त्यांनी की सांगून तुम्हाला दंग वाटेल. राहू दे बाई तू नको फिरत बसू आता राहू दे सर तू माग मधून अजून आपल्याला दाखवत जा मधून मधून. तर इतकं छान त्यांचं भाषण आहे तर ऐकून तुम्ही दंग होता. चालू करा काय झालं मग तो माणूस गेला त्याला सांगितले तुझ्या शेतात पहिल्यापासून रिपीट करा ते माणूस शेतकऱ्याचे शेतात पिकिना हा मग ते जाणत्याकडे गेला ह्याच्याकडे गेला त्याच्याकडे गेला. मग एका जाणत्याने त्याला काय सांगितले अरे मला तुला लक्ष्मी आहे बर लक्ष्मीच्या ह्याला काय करावं लागेल तर तुझ्या शेतात जिवळ बाग बर मग जिवळ बागेवर तुझं चांगलं होईल. गेला आपलं त्याने काय केलं आणि दुसऱ्या जाणत्याने ह्याला काय सांगितलं की मला जिवळ बांधू नको तुझं जे कालवावर जे पिकत नाही त्याच्या दगडाला शिंदूर लाव म्हणला. दगडाला नुसतं शिंदूर लाव म्हणला. शिला असते का लांब लक्ष्मी उभा करे त्याला शिंदूर लाव आणि जिथं तुझं खळत भळ करतो ना पहिलं तिथे नेऊन पूर तिथे नेऊन पूर. त्यानं ऐकलं दिवळ बी बांधलं बारकं नेऊन त्यानं चांगली शिळ एका कलाकारला बोलवून त्याला पेंट मारून निहून एवढा खड्डा बनवून पुरला खड्ड्यात. 2 वर्षे 1 वर्ष झाला पुरला म्हणजे गाडला.
ती जेवढं पिकत होतं त्याच्याहून कमी पिकात देव गाडल्यावर शेतात ती दगड देव कुठे आहे? हा देव म्हणजे त्या दगडाला रंगवलं बनवला ना जमिनीत गाडून ठेवला अर्ध आणि देव दिसायला लागला. हा मग म्हणला देव बनवला ते डुप्लिकेट. आणि ती जास्त पिकी ना उलट कमी पिकालं उलट ती कमी. बी बांधले हा आणि ती पुरले बी हा तरी उलट उलट कमी व्हायला. काय हा हा मग रोज ह्या नवरा बायकोची भांडण व्हायला. हा तुझ्या आईला म्हणलं मला 10-15 हजार रुपयाला गड्डा घातली हा रोज. मग काय करायचं हा. ते असं घराने करत ती माणूस दासूत खाऊन मेलं. अरे बापरे बघ आता का केवढ्यात पडलं ते. मेलं का एवढे नातू होती त्याचे हा ती दासूत खाऊन मेले. अरे देवा. एवढे नातू होते ते नातू मोठे झाले. मग नातू नवीन आता पॅशन निघाली आहे ना. म्हणला ते कधी ट्रॅक्टरला होत नव्हते आणि त्याला सांगितलं होतं शेतकऱ्याला म्हणला याच्यात ट्रॅक्टर लावायचे नाही त्याचं सगळं उघडं पडेल. हो का अरे बापरे. पण ते सांगितलेला माणूस मरून मरून गेला त्याला माहितच नाही. हा, कुणालाच माहित हा. नाही घरात बायकोला माहित नाही त्याने पुरले मग ह्या पोरावने म्हणले मला शेत पिके नाही झाले आपण ट्रॅक्टर लावून नांगराव आणि मग चालू करावं कसं पिकत नाही बघू. बघू हिनं ट्रॅक्टर लावून नांगरत आला तो भरमादात खळ्यापाशी होती ती लागलं ट्रॅक्टरला ते शिळ पुरलेली. ती शिव बुडलेलं आणि नवीन त्या टाकत ठेवले का काय हा हा अशी माती सिंदूर धरत नाही. हा? ती जी सिंदूर लागते की ना मसुबाला ही हा. ती माती धरत नाही त्याला. होय. ती कधी किती वर्ष ठेवा म्हणजे माती जरी काढलं तर शेंदूरवरती माती बसत नाही. बसतच नाही. जशाला तसं शेंदूर चिखलात दिसतंय. बसवा कशात बसवा जशाला तसा हो का अरे बापरे चांगलं आहे की. मग ती बक्कवून निघालं नांगूर लागलेलं. हा मग लोक घाबरले. आश्चर्य झालं असं कसं काय आमच्या जमीन. वावरात लक्ष्मी निघाली आमच्या वावरात लक्ष्मी नवीन कॅट सगळ्या गावाला बोलवलं. गावाला बोलवलं असं आता देव निघाला बा जमिनीतून म्हणून. आता त्याला माहितच नाही बापानं काय केलं काय काय केले तो मरून गेला बाप. आणि चावडीवर बसून जेवढाकडे गेला की एकाच दोस्ताला सांगितलं होतं त्याने सांगितलं होतं त्या मेलेल्या माणसाने त्याच्या एका दोस्ताला. दोस्ताला सांगितलं होतं. ती असेल जीवन. त्याने कोणाला सांगितलं नाही हिला कोणाला सांगितलं. ती निघाल्याबरोबर गावात आली का ती बाई आमच्या वावरात लक्ष्मी निघाली आमच्या वावरात लक्ष्मी निघाली सगळं कालवा गाव केला असेल. सगळं गाव त्या गाव बघायला गोंधळ केला. परगावचे जवळ आसपास खेडेवाले बी बघायला मग आता देव निघालं म्हणल्यावर बघायला जाणार. गर्दी झाली. हा. आईला म्हणला अरे ती जेवढा बसलो तो माणूस हा. पण ते ते जे पहिले त्याला माहिती होतं सांगितलं होतं त्याला. त्याच्या वडिलांनी तिनं सांगितलं. म्हटलं तिनं म्हणलं अरे काय गडबड आहे म्हणला हा. ते काय म्हणलं त्या नदीच्या वावरात लक्ष्मी निघाली. हा. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला म्हणला व्हायला पहिलंच माहित नाही त्याला. काय रे म्हणला. हकीकत. ते देवळात शेतात खळ्यात खालून लक्ष्मी निघाली. हा. अरे म्हणला मी येऊ का म्हणला. हम्म. आला आणि भर माणसात तिथे सांगितला तेवढे तर गावचे लोक जन्मले आले होते ना. बघायला आले लोक. हा. त्यांच्या समोर पोळ खोडलं सगळं. हा त्यानं म्हणला हा. अरे म्हणला कुठली लक्ष्मी कुठली मसाई म्हणला. अरे आम्ही दोघांनी ही दगड पुरलो होतो म्हणला सिंदूर लावून. लोक बघा मग काय आता दगड पुरलो खरं त्याला वाटेल खरं वाटतच नाही. खरं वाटलं खरंच वाटणार नाही कुणाला पण. ह्याला बघवत नाही बघू ना म्हणून याने काळजी काय सांगितली. बी सांगायला लागलं. मग म्हणला त्या तुझं निघालंय ही कोणाला सांगितलं होतं रे. हा हा वर्षाला एकदा बकरी हे कापायला जेवण घालायचा. सांगितलं ते ह्याने 10 बकऱ्याची जावं हो का. आणि त्यानं 10 बकऱ्याची जावण लावून 4 महिने झाले नाही. अरे बाबा. खरखोटी हा 4 महिने झाले नाही बायको मिळली. हो बाई गं. हो खरं खोटे नाही बरं का जे ही गोष्ट देवाच्या नव्ह. भक्तीचं करते ना त्याला नुकसान लय देव करतो बरं का. खरं आहे. बायको मिळली. हा बरोबर. बायको मिळली थोड्या दिवस जवान खट्टा पोरगा लग्नाला आलेला ऍक्सिडेंट होऊन गाडीच्या मध्ये थोडा झाला. अयो. शेतकरी पडलं पडत कोण आता ती करणारी मरून गेली. तिचा नवरा मरून गेला ती पोरगं हुडलेलं आलेलं ती बी मरून गेली. हो का. त्या बाईने तिच्या
जाऊन ती मंदिर बांधलेला ट्रॅक्टरनं नांगरून सगळं पाळून आता द्राक्षाची बागायची तेव्हाची. ही बोरामणी माहिती आहे का तू? ही खरपोट आहे गोष्ट नाही. बोरामणी बोरामणी माहिती आहे? बोरामणी कोणत्या तालुक्यात? तुळजापूर. सोलापूर. बोरामणी सोलापूर तालुक्यात आहे का? तिथं हकीकत झाली का खरी? खरी खोट. तुम्ही तिथं जोड राहते मला तुम्हाला माहित आहे. म्हणजे आम्ही गावाला सोलापूरला जाताना आम्हाला बोरामणी लागते. खाण्या कशा आहेत आमच्या भावाला लय आप्पा म्हणतोय आम्ही. त्यांना इतक्या खाण्यात जबरदस्त माहिती आहेत ना, अक्षरशः ते झालेल्या घडलेल्या घटना ते सांगता येते आणि ते ऐकायला पण बरं वाटतं आणि छानपैकी त्यांना माहिती असतं सगळं. ते खूप छान सांगतात ते. खरं आहे का ती? खरे खरे खरे. आणि ही गोष्ट नव्ह खरं खोट नाही नाही गोष्ट नाही. तुम्ही त्या आता बोरामणी म्हणल्यावर कळलं ना ते खरंच असणार आहे. ते जे आहे ते सगळे हकीकत. आता मामी द्राक्षाची बाग लावली पण जेनी ती लक्ष्मी आणून पोरली त्याचा वंश बुडाला. अरे देवा. ती दुसरेच ती पोरं होती ती. एकच पोरग होते त्याला आणि एक पोरगी. आता त्यांना त्या पोरीला दरवाज्यात उभारली नाही. कोण? ती चुलत भाऊ. का? तुझं कुठलं आहे? पोरग मेलं त्याचं ते. ती पोरग मग ट्रॅक्टरने नांगरले ज्याला लक्ष्मी निघाली म्हणले तीच मेली. आता मेले ना आई मेली. मग तीच सांगते मी तुम्हाला. ही देवधर्मावर विश्वास ठेवतात लोक. पण लोक माझ्या बहिणीनं आता त्या दिवशी दिवगाला गेल्यावर असं फिरत होती तर त्या पायऱ्याच्या कडेने तर त्या नदीमध्ये तिला मूर्ती सापडली. पण मी तिला म्हणलं ती विसर्जन करतात ना लोक तर ते पाण्यात बुडवतात. विसर्जन आता गणपती विसर्जन कसं करतो तसं टाकून दिले. पण हिला सापडली. ती म्हणते नाही बाई लक्ष्मी सापडले चांगले असते. ती म्हणते तर जपू जपू ठेवाले पण चांगलं हो वाईट होऊन मला एवढी भीती आहे बाबा दुसरं काय. मग तुम्ही सांगायचं काय उपाय ठेवून घ्यावं का नाही ते? तुम्ही लोकांना वाटते असं सांगितल्यावर देवाची निंदा ही निंदा नव्हे. आणि असलं तुम्हाला ह्या जगात कोण सांगणार ज्याला पैसे मिळते. आता तुमच्या पोटावर जर माझ्या पाहिजे आलो मी असं सांगितलं दुसऱ्याला पटेल का? नाही. ज्याला भक्ती करते त्याला पटेल का? नाही नाही. भक्ती कोण फुकट करेल का? या जगामध्ये फुकट मिळायची वस्तू एकच आहे. काय 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 सांगा? जगामध्ये फुकट मिळायची वस्तू काय आहे? तू सांगते ना विचार काय कधी पा काय जगामध्ये फुकट वस्तू काय मिळते? आईचं प्रेम काय काय भेटते? अरे आईचं प्रेम नव्ह. माणसाला जन्म फुकट आहे. मनुष्य जो होतो मृत्यू बी फुकटच आहे. मृत्यू बी फुकटच आहे. नाही त्याला 10-5 रुपये खर्च करावा लागते. लाकडा आणावं लागते. मुलाला काय आणावं? जन्म जीव जेव्हा बाहेर येतो तेव्हा काय पैसे द्यावं लागते? बघा पब्लिक काय का ते का म्हणतात जन्म द्यायला फुकट. एकच जिंदगीत वस्तू एकच फुकट आहे की फक्त जन्म फुकट आहे. बाकी हर गोष्टीला मेलं तरी पैसा. जीवन जगण्यासाठी पैसाच पैसा. हर गोष्टीला पैसा. त्यांचं तात्पर्य सांगण्याचं ते. मुलगा जन्माला त्याला पैसा लागतो. मुलगा जीव जन्माला येतो त्याला पैसा लागत नाही. लिहितच ते म्हणतात की पैसा हर गोष्टीला लागतो पण एक गोष्टीला पैसा लागत नाही की जन्माला फक्त जीव सजीव जन्म त्याला पैसा लागत नाही असं तात्पर्य त्यांचं म्हणण्याचं आहे. खूप छान खूप छान. सांगा परत. मग माझ्या बहिणीनं ते आणलंय आता त्यांनी काय करायचं मला तेवढं सांगा उपाय. तिथं आणलं तिथंच नेऊन ठेवू बाई म्हणावं. मी सांगितलं तिला म्हणजे ती तिथले आणलीच ना लक्ष्मी चांगलं नसतं म्हणून सांगितलं. आणि माझी आई बर टाकायला तिला ऐकायचं तसं तुला लक्ष्मीच जर बसवायची असेल तुझं कुठला बापा बसवत्या का करते तिने उगा आणून ठेवायचं नाही. त्याची पूजा जर तुला करायची असेल तर कोण तुझा पाहुणा लावला. आता तुम्ही बहीण तुम्ही जरी त्यांना लक्ष्मीची गाठी नेऊन दिलो तर तिने लक्ष्मीची पूजा करू शकते. मग दुसऱ्याने द्यायला पाहिजे. पाहुण्यानं दिलं पाहिजे. नाहीतर गाठी सापडायला पाहिजे. नाहीतर गाठी सापडायला पाहिजे. 2 वस्तू असल्या तर घरात लक्ष्मी बसवायची. आता तुमचे पाहुणे कोण असतील ना दुसरी लांबली किंवा समजा मी तिला म्हणू द्या. हो तिला म्हणायचं मला लक्ष्मी बसवायच्या बाई मला घेऊन दे. मग कोण कोण मनाला देते बरं का.
आता तुम्ही जर म्हणलो लक्ष्मीच्या गाठी म्हणजे काय हळद आणि जी खोंबा असते ना ती 2 बाजाची इकडे एक इकडे एक हळदीची खोंब हा मग त्याला हळद कुंकू लावून तुम्ही दिलो ती मुखवटे त्याला मिळते ती बसवायचं लक्ष्मी असं जेवढा हीच बसवायचं म्हणजे असं मिळत नाही लक्ष्मी देत नाहीत कोण असं करून विकत बसतात की दुकानात मग ती त्याचा धंदा द्यायचा मी काय सांगितलं तुम्हाला की सगळं फुकट मिळू शकतो पैशाने मिळू शकतो तो फुकट मिळायची एकच वस्तू आहे त्याला पैसे नाही आता ते म्हणत्या डॉक्टरकडून आम्ही पैसे देऊन जन्म घेतलो ती राहत मी नाही ते मुलगा आता मी जन्मला मी जन्मला तेवढे ती दव्याचे इंजेक्शनचे लिक्विड राहते का तुम्ही बघा काय माहिती आयुष्यभर राहणार नाही बाबा पण मी सांगते माझ्या बहिणीला ते गॅरंटी असते माणूस आता इंजेक्शनचे पोरगी आणतो पोरगा असतो इंजेक्शनवर निघाले की जीवन करतेच नाही पण ती 30 वर्षाच्या वर टिकतंय आता तुम्हाला सांगते माझ्या बहिणीच्या नंदला मूल नव्हतं जमीन भरपूर घरी मुलंच होईना 10 वर्ष झालं लग्नाला 15 वर्ष झाले लग्नाला तरी मूल होईना त्यांनी ही उपाय निघाला होता पहिले नवीन तुम्हाला सांगते नवीन म्हणजे हे उपाय त्या टायमाला निघाला आता लय वर्ष म्हणजे आता ती तो उपाय नवीनच निघालतात त्या टायमाला तर त्यांनी काय केले ते इंजेक्शनाचं मूल म्हणताय ना ते तसलं केलं तिला ते माझ्या बहिणीच्या नंदला तर 10-15 वर्ष वाट बघून बी मूल होईना तर लय प्रयत्न करून झाले डॉक्टर जाऊ पण त्याचं मुलगा झालंच नाही तर त्याने ती इंजेक्शनाचं मूल केलं त्याने मग तिला झाली मुलगी मग ती मुलगी चमक नाव ठेवलं चमका चांगली सुंदर दिसायला छान एकदम नंबर 1 तर पण तिनं काय केलं लहानाची मोठी झाली लग्न झालं संसार चांगला नोकरदार नवरा भेटला मास्तर नवरा हेडमास्टर नवरा भेटला लग्न झालं मग पोरं झाले 2 आता पोरगी मोठी झाली तिची मग आता तिचं वय 30च असेल का सांग चांगले नाही मला म्हणायचं नाही तुम्ही म्हणता 30 वर्ष जगत जर्सी गाईचं गावठी बैलाचे एरिया धरून जर्सीला तर गाठलो तुम्ही अहो जर्सी गाय ना गावठी गाय करते का बरं जाऊ दे ते विषय पण जाऊ दे हे मग आता इंजेक्शनवरचा असतो काय हो पण तिनं गावरान झाली चांगली आणि आपल्यासारखी तंदुरुस्त आहे तिने मस्त तंदुरुस्त आहे चांगली आहे आणि 30 वर्ष होऊन गेले तिला 30-35 अजून आहे का हाय की आता नवरा नोकर कसलं बंगलेन गाड्या घेऊन आहे की तिला पण 2 मुलं काय काय देतो का त्याच्यात त्याच्या नशिबातला आता मुलगा माझ्या नशिबातलं तुमच्या नशिबात जाते तुमच्या नशिबात जरी नसेल अहो तर तुमच्या नशिबात जाते माझा मुलगा असं असते आता आमच्या मंगलला माझ्या टाइम म्हणतो सगळं जग म्हणतो माझी मंगलचा तपास हाय म्हणतोच का लोक तिला काय डॉक्टर दाखवलं नाही काय नाही तिला आता पोरगा आता ह्या पिऊन जरा बारीक आहे 2-4 वर्षात मी सोडून ते 4-5 वर्ष झाले का नाही झालं की नाही तेवढे नाही झाले अहो आपा आम्ही ही घर बांधत होतो तेव्हा तुम्ही इथं होतो बायको नाही म्हणून नाही नव्हती आम्ही आलते ह्या गावात ऐका तिकडच्या घरात राहिलो बघा आम्ही उशाचं लगीन झाल्यावर बायको होती नाही उशाचं लग्न मी उशाचं याच्या आधी उशाला आलते मी नंतर आले मी 9 उशाच्या लग्नाला 7-8 वर्ष होऊन गेलं कुणाच्या उशाच्या लग्नाला अरे 5 वर्ष झालं म्हणजे 6 वर्ष आपण मी तर याच्या आधी उशाचं लग्न झालंय मी तर आली तेव्हा घरात सरिता डिलिव्हरी तिने डिलिव्हरी झाली नव्हत्या का तिथे घरात आल्यावर होती नव्हती तो होती नाही अरे तुम्ही 6 वर्ष झालं करेक्ट नाही माझं घराला 7-8 वर्ष चालू आहे त्या घर व्हायच्या आधी तुमची बायको गेली आम्ही आलो का त्या घरात बघा तुमची आई तुम्ही आता उशाची पोरगी किती वर्षाची 7 वर्ष चालू आहे तिला 7 वर्ष
7 वर्ष झालं. हा. त्यांनी 6वं म्हणजे त्यांनी म्हणते तसं पण मग 7 मला चालू. हे आठवण आहे की उषाच्या लग्नाला येताना आम्ही दोघं एक शिळी होती आमच्याची. ते झालं असं तुमचं पण ते झालेलं आहे. तेव्हा तो उषाचं लग्न ती शिळी इथून आम्ही तिघंही आलतो. पण मी आले ना उषाचं लग्न झालेलं होतं, मी इथं आले ना राहायला तर झालेलं होतं. तेव्हा माझं पाया खोदले ना तर आम्ही त्या घरात राहिलो होतो. ते आता समज पाठीमागे तुमची बायको तेव्हा तुरत गेली होती, तुम्ही होतो तिथं, तुमची आई होती ते शिळी. हा शिळी नेमती बा शिळी होती बायको नव्हती बायको. तुम्ही दारू पेत होतो तेव्हा बायको गेली म्हणून टेन्शन मध्ये 1-2 महिने झाले. तुमची आई पण होती, आईला दोषी ठरवत होतो. 7 वर्ष झालं, 8 वर्ष झालं ते मोठं. चला तर बाय. आमच्या आप्पाच्या गप्पा खूप भारी असतात, ऐकत बसावंच वाटते किती पण. तर मी आता इथून विषय स्टॉप करते आणि दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बाय. नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या भावासाठी आप्पा मारतोय गप्पा, त्यांच्यासाठी जरा थोड्याशा लाईक कमेंट करायला विसरू नका. त्यांच्यासाठी खास मी व्हिडिओ बनवलाय. आणि तुम्हाला असं जर तुम्हाला ऐकायच्या असल्या गप्पा, तुम्ही माझ्यासारखे जर आवडीचे असतील, तुम्हाला जर गोष्टी आवडत असतील तर मी त्यांची दररोज त्यांच्याकडून एक नवीन गोष्ट मी व्हिडिओ बनवून त्या गोष्टीची म्हणजे पिक्चर बनवून असल्या गोष्टी. हा एकदम रोज एक नवीन तुम्हाला ऐकायला मिळतील अशा गोष्टी मी त्यांच्याकडून घेणार दररोज एक. तर तुम्ही कशा वाटत्या त्या गप्पा, आप्पाच्या गप्पा. तर हे नवीन चॅनल एक सुरुवात म्हणून चालू करते आजपासून. तर बाय बाय. नक्की आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. आज बरीच माहिती दिली त्यांनी. देव ह्या जगामध्ये असतो तर त्या देवापासून काय फायदा होतो, देव आहे का जगात, त्याच्याबद्दल माहिती दिली. की देव केल्यावर काय होतंय नेमकं त्यांनी सांगून आता हे विचार मनामध्ये आणण्यासारखे बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितले. देव असून बी काय उपयोग नसतो, मानला तर देव आहे नाहीतर मग दगडच आहे. दगडाचे जर ते त्यांनी उदाहरण दिल्यात थोडक्यात. तर बाय. मी एवढं बोलून संपवते. बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आवडल्यास नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका. चला. आणि ही गबाळ दिसते का, भंगारागतनी दिसते ना तुम्हाला. तर ही पावसामुळं झालंय वातावरण, मी काय करू शकत नाही त्याला. आणि ही कपडे तिथले सुकले तर हिथले सुकत नाही. आता हिथले सुकले तर आता धुवून टाकलेली तिथे येतात, तिथले कपडे इकडे काढून ठेवले की तिथले हिथं येतात. हे दररोजचं रडगाणं चालूच आहे. घर छोटं आहे तर त्याच्यामुळं काय मला कपडे ठेवायला वाळवायला जागा नाही. तर बाय.